नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा विषय आपला की दशा आणि या दशांमध्ये असणारे विविध प्रकार. आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की कालनिर्णय म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये एखादा काळ सांगायचा आहे. म्हणजे कोणीतरी विचारलं की माझा भाग्योदय कधी होईल, तर एकाच पत्रिकेवरून तो काळ वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळा येतो. मग जातकाला सांगायचा कोणता? तर महादशा अनेक प्रकारच्या 42 प्रकारच्या आहेत. आपण सगळ्या स्वीकारलेल्या नाहीत, पण पहिली महादशा आपण सर्वात जास्त चांगली स्वीकारलेली आहे ती म्हणजे विषोत्तरी महादशा. म्हणजे ज्यामध्ये व्यक्तीचं आयुष्य 120 वर्षाचं असून त्यामध्ये 9 ग्रहांचा अभ्यास केलेला आहे. दुसरी महादशा जी अष्टोत्तरी महादशा या स्वरूपानं आपल्या समोर येते. आज आपण ती बघणार आहोत काय आहे ते. अष्टोत्तरी म्हणजे 108 वर्ष आयुष्य. ज्योतिषशास्त्र असं म्हणतं की जन्माला आलेल्या प्रत्येक जातकाला 108 वर्ष आयुष्य प्रदान केलेलं आहे. तो त्याच्या काही चुकांमुळे, दुर्लक्षामुळे, न आरोग्याकडे चांगल्या पद्धतीनं पाहिल्यामुळे त्याच्या आयुष्यातली काही वर्षे घालवतो आणि लवकर त्याचा मृत्यू होतो. पण तुम्हाला दिलेलं आयुष्य 108 वर्षाचं आहे. मग त्या प्रत्येक आयुष्यामध्ये तुम्हाला काही दशा येत असतात. मग ह्या दशा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नक्षत्राच्या असतात किंवा राशी ग्रहांच्या, आणि आपण त्या भोगत असतो. मग प्रत्येक वेळी आपण काही जरी म्हणलो की हे असं का, तर त्याला ही दशा कारणीभूत आहे असं उत्तर आपल्याला मिळतं. मग आपण समाधान करून घेतो की ठीक आहे, या दशेमुळे ना ओके मला चालेल, आणि मग मी त्याचा काहीतरी उपवास, तापवास, जप, अंगठी हे असलं काहीतरी करतो आणि माझं समाधान करून घेऊन मी जगतो. कुंकवत मनाला ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की अगदी वाळलेलं गवत आहे, त्याला एखादा पाण्याचा शिंतोडा सुद्धा पुरा असतो जगायसाठी, तशी आपली अवस्था असते. म्हणून ही दशा जी आहे त्या दशेमध्ये आपल्याला काही जर त्रास झाला तर आपण त्या त्रासामुळे स्वतःला किंवा इतरांना त्रास न देता, चिडचिड न करता, राग न वाढवता, आपले षड्रिपू जे आहेत त्याच्यावर आपण काम करून त्याच्यावर आपला कंट्रोल किंवा अंमल ठेवून काहीतरी एखादा जप किंवा अंगठी किंवा एखादा देवाचं वाचन किंवा त्याचं साधारणपणे आपण त्याला म्हणतो की त्या देवाला जाणे, प्रदक्षिणा, नमस्कार, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपला वेळ जातो आणि आपण त्यातून तरुण जातो. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून या गोष्टी आल्या. बघूया आता अष्टोत्तरी महादशा म्हणजे काय. अष्टोत्तरी महादशामध्ये 108 वर्षाचं आयुष्य आपण बघूया कसं आहे ते. आपण पाहिलं नीट बघा. हा रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू. विषोत्तरी महादशामध्ये कसं होतं, रवीला 6 वर्षाची महादशा, चंद्राला 10 वर्ष, मंगळाला 7 वर्ष, बुधाला 17 वर्ष, गुरुला 16 वर्ष, शुक्राला 20 वर्ष, शनीला 19 वर्षाची, राहूला 18 वर्ष आणि केतूला 7 वर्ष अशी महादशा होती. ह्या विषोत्तरी महादशामध्ये जसे एकूण 9 ग्रह होते तसे ह्या अष्टोत्तरी महादशामध्ये आपल्याला 8च ग्रह बघायला मिळतात. 9वा ग्रह धरलेला नाही आहे. म्हणजे राहू आणि केतू हे धड आणि डोका असे वेगवेगळे आहेत, त्यांनी एकच धरलाय. म्हणजे केतू ह्यातून त्यांनी डिलीट केलाय. मग आता उरले 8 ग्रह. विचार करूया. केतूचा संबंध संपला, मग ह्यांनी हे 108 वर्ष कसे वाटले बघूया. 108 वर्षाची महादशा. रवीची 6 वर्ष, चंद्राला 15 वर्ष, मंगळाला 8 वर्ष, बुधाला 17 वर्ष, गुरुला 19 वर्ष, शुक्राला 21 वर्ष, शनीला 10 वर्ष, राहूला 12 वर्ष आणि केतूचा संबंध नाही. मग हे 108 वर्ष कसे बसवले बघूया. कसे बसवले बघूया आपण. बघा, रवीला 6 आहेत, 6ला 6 तसेच. चंद्राचे आपण 120 विषोत्तरी महादशेमध्ये 10 वर्ष होते, त्यांनी अष्टोत्तरीमध्ये 15 वर्ष धरले, म्हणजे इथं 5 वर्ष वाढले. मंगळाला विषोत्तरीमध्ये 7 वर्ष होते आणि 8 वर्ष केले, म्हणजे इथं 1 वर्ष वाढला.
बुधाला 17 वर्षे तिकडं आणि 17 वर्षे इकडे, यात काय फरक नाही. म्हणजे रवी आणि बुध यांच्यामध्ये काही फरक केलेला नाही. मग उरलं कोण? गुरु. विषोत्तरीमध्ये 16 वर्षे त्याची महादशा होती. त्यांनी अष्टोत्तरीमध्ये 19 वर्षे म्हणजे केली, 3 वर्ष वाढवली. बघा, 3 वर्ष वाढवली. शुक्राची महादशा विषोत्तरीमध्ये 120 वर्ष होती, अष्टोत्तरीमध्ये 21 वर्ष केली, 1 वर्ष वाढली. म्हणजे विषोत्तरीमध्ये जे 120 वर्षाचं आयुष्य होतं त्यामध्ये 4 घटकात वाढ झाली. चंद्राची 5 वर्षानं वाढवली, मंगळाची 1 वर्षानं वाढवली, गुरुची 3 वर्षानं वाढवली आणि शुक्राची 1 वर्षानं वाढवली. म्हणजे याचा अर्थ असा, 5 अधिक 1 6 अधिक 3 9 आणि 1 10, 10 वर्षाची यात वाढ झाली. म्हणून इथं मी 10 आकडा प्लसमध्ये दिलाय. 10 वर्षाची वाढ झालेली आहे. आता बाकीचा भाग बघूया. शनीची 19 वर्ष होती 120 वर्षाची असताना, पण अष्टोत्तरीमध्ये केली 10 वर्ष, म्हणजे यात 9 वर्ष कमी केले. राहूचे होते 18 वर्ष आणि 12 वर्ष कमी केले, म्हणजे 12 केलं, 6 वर्ष कमी केले. आणि केतूची 7 वर्ष शून्यावरच आणली, म्हणजे हे 7 ला 7 कमी झाले. मग कमी किती झाले? 9 आणि 6 15 आणि 7 22 वर्ष कमी झाले. वाढले किती इकडं? 10 वर्ष. 22 वर्ष कमी झाले, म्हणजे 22 वर्ष कमी केले आणि 10 वर्ष वाढवले तर बरोबर फरक लक्षात येईल की 12 वर्ष कमी झाले एकूण. मग 120 हे 12 वर्ष जर कमी झाले तर तुम्हाला 108 वर्ष उरले. म्हणून विषोत्तरी महादशेमध्ये 120 वर्ष होते, अष्टोत्तरीमध्ये ते या प्रकारे ॲडजस्टमेंट करून 108 केले. असेच का केले असा विचारायचा आपल्याला अधिकार नाही. ते त्या ह्याच्यात असेल. फार खोलात जाऊन प्रत्येक गोष्ट मला कळली पाहिजे आणि मला विचारून त्यांनी केली पाहिजे असा वेडेपणा आपण करायचा नाही. आपल्याला काय गरज आहे? त्यामुळं आता ह्यांच्यामध्ये विषोत्तरी महादशेमध्ये केतूपासून सुरुवात होती. विषोत्तरी महादशेमध्ये कृतिका नक्षत्रापासून सुरुवात होती. कृतिकाला 6 वर्ष, त्यानंतर रोहिणीचा चंद्र त्याला 10 वर्ष. या पद्धतीने ते पुढे गेलं होतं सलग. कृतिका, रोहिणी, आरद्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, त्यानंतर अश्विनी, मग भरणी, असे 9 बरोबर 9 त्यांनी भाग ते घेतले होते. यांनी तसं नाही केलं, यांनी वेगळ्या पद्धतीनं केलंय. म्हणजे काय बघूया. ह्या नक्षत्रांचे त्यांनी काय केलंय, 27 अधिक 1 अभिजित नक्षत्र, एक 28वा घेतलंय. ह्या नक्षत्राचे त्यांनी 2 समान भाग केले. समान म्हणजे काय? काही नक्षत्र क्रूर नक्षत्र आहेत म्हणून सांगितलं आणि काही नक्षत्र जे आहेत ते सौम्य नक्षत्र आहेत. आता हे कसं काय केलं? त्यांनी नक्षत्राचे 2 भाग पाडले. काही नक्षत्र क्रूर आणि काही नक्षत्र सौम्य. क्रूर नक्षत्रामध्ये 4 नक्षत्रांचे भाग केले. 4 म्हणजे बघा, आरद्रा, पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा ही 4 नक्षत्र क्रूर आहेत म्हणून सांगतात. जिथं 4 नक्षत्राचा गट आहे तो क्रूर आणि जिथं 3 नक्षत्राचा गट आहे तो सौम्य. हा 4 नक्षत्रांचा गट आहे. या 4 नक्षत्रांसाठी रवीची महादशा 6 वर्ष आहे. 4 नक्षत्रांसाठी रवीची महादशा 6 वर्ष आहे. पुन्हा एकदा वापरतो माझं वाक्य, 4 नक्षत्रांसाठी रवीची महादशा 6 वर्ष आहे. विषोत्तरीमध्ये एकाच कृतिका नक्षत्रासाठी 6 वर्ष होती. 4 नक्षत्रांसाठी 6 वर्ष. याचा अर्थ असा, प्रत्येक नक्षत्रासाठी 1.5 वर्ष आली. प्रत्येक नक्षत्रासाठी 1.5 वर्ष आली. म्हणजे आर्द्रा नक्षत्र असेल तरी रवीची महादशा, पण ती दशाला गोळणार 1.5 वर्ष, कारण 4 नक्षत्रामध्ये येऊन विभागलेली आहे म्हणून 6/4 असं कॅल्क्युलेशन आहे ते. पुनर्वसू नक्षत्रावर जन्म झाला तरी रवीची महादशा, पुष्य नक्षत्रावर झाला तरी रवीची महादशा, आश्लेषा नक्षत्रावर झाला तरी रवीची महादशा. आता इथं उलट होतं. मघा नक्षत्र, पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी ही पण सलगची नक्षत्र आहेत. ह्या नक्षत्रांना 15 वर्षे दिलेली आहे महादशा आणि ही तिघं सौम्य आहेत. तिघही सौम्य आहेत. याचा अर्थ असा, 15 वर्षे जी आहे
या प्रत्येकाला 1 2 3 3 15/3 प्रत्येकाला 5 वर्ष, प्रत्येकी 5 वर्ष. त्यानंतर हस्त, चित्रा, स्वाती आणि विशाखा 4 नक्षत्रांचा गट आहे, तो क्रूर गट मानला जातो. मग ह्या 4 नक्षत्रांच्या गटासाठी मंगळाचे 8 वर्ष आली. मग 8/4 केलं तर प्रत्येकी 2 वर्ष आली दशा महादशा, प्रत्येकी 2 वर्ष. त्यानंतर 3 नक्षत्र येतात, ती म्हणजे सौम्य नक्षत्र, अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ यांच्यासाठी आहे 17 वर्ष. 17ला जर 3 न भागलं तर 3 सक 18 म्हणजे 6ला कमी, म्हणजे साधारणपणे 5.6च्या आसपास, 5.5 5.6 तेवढी प्रत्येकाला दशा येणार. मग आपण जर हे कॅल्क्युलेशन केलं की 15/3 तर 5-5 वर्ष प्रत्येकाला आली, 2 वर्ष उरले, 2 वर्ष उरले. तर 2 वर्षाचे महिने करायचे. 2 वर्षाचे महिने आले 24. आता 24चे समान जर 3 भाग केले तर 8 त्रिक 24 म्हणजे 8 महिने आले. याचा अर्थ असा की बुधाची महादशा 17 वर्ष आहे. अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ प्रत्येक नक्षत्रासाठी 5 वर्ष 8 महिने, 5 वर्ष 8 महिने, 5 वर्ष 8 महिने याप्रमाणे ती कॅल्क्युलेट होईल. त्यानंतर पूर्वाषाढा, उत्तराषाढा, अभिजित आणि श्रवण. आता अभिजित कुठं नाहीच आहे कोणाचा जन्म त्याच्यावर, तरी पण त्यांनी तो वापरायसाठी दिलेला आहे. तरी सुद्धा असं असताना शनीची महादशा 10 वर्ष, मग 4 नक्षत्र आणि 10 वर्ष, 10ला 4 न भागलं म्हणजे किती येणार, 2.25 नक्षत्र. म्हणजे याचा अर्थ असा 2 वर्ष आणि 3 महिने, प्रत्येकाला 2 वर्ष आणि 3 महिने अशी येणार. त्यानंतर धनिष्ठा, शतर्का, पूर्वा भाद्रपदा. गुरुची महादशा 19 वर्ष. मग 19 वर्षाला जर 3 न भागलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की 18 जर आपण केले, साहित्रिक 18, 6 वर्ष प्रत्येकाला आली. मग 1 वर्ष उरलं. त्या एका वर्षाच्या आपण 12ला जर समजा 3 न भागलं तर 4 महिने येतात. म्हणजे 6 वर्ष 4 महिने प्रत्येकाला दशा येईल. 6 वर्ष 4 महिने प्रत्येक नक्षत्राला दशा येणार गुरुची. त्यानंतर राहूची आहे 12 वर्ष. उत्तरा भाद्रपदा, रेवती आणि अश्विनी भरणी हे 4 आले. उत्तरा भाद्रपदा, रेवती, अश्विनी भरणी 12 वर्ष. 12/4 म्हणजे 3 वर्ष प्रत्येकाला आली. त्यानंतर येतात ते म्हणजे कृतिका, रोहिणी आणि मृगशीर्ष. शुक्राची महादशा 21 वर्ष. 21ला जर 3 न भागलं तर 7 त्रिक 21, प्रत्येक नक्षत्राला 7 वर्ष. याप्रमाणे एकूण 108 वर्षाची विभागणी केलेली आहे. आता ही 108 वर्षाची विभागणी केलेली आहे. ह्यामध्ये क्रूर नक्षत्र आहेत ती 4च्या गटामध्ये आली आणि सौम्य नक्षत्र आहेत ती 3च्या गटामध्ये आली. आता ह्याच्यामध्ये सुद्धा एक फार वैशिष्ट्य आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन करत असताना सुद्धा जो आपण कालनिर्णय विचारात घेतो तो इथं सुद्धा अडचणीचाच आहे. कसा अडचणीचा आहे बघूया आपण. अष्टोत्तरी महादशेमध्ये रवीची 6 वर्षे दिलेली आहेत. आता ही रवीची महादशा 6 वर्ष आहे. एकूण नक्षत्र आहेत 4. मग 6 वर्षाची महादशा भागिले 4 नक्षत्र जर केलं आपण तर तुम्हाला किती मिळणार आहे, 6 वर्षाची दशा भागिले एकूण 4 नक्षत्र तर तुम्हाला मिळेल 1.5 म्हणजे 1.5 वर्ष प्रत्येकाला. मग आता समजा असं मानो की आर्द्रा नक्षत्रात जन्म झालेला आहे, आर्द्रा नक्षत्रात जन्म झालेला आहे तर त्याला 1.5 म्हणजेच 1.5 वर्ष, म्हणजेच साधारणपणे 12 आणि 6 18 महिने एवढी महादशा आलेली आहे. आता ह्या 18 महिन्याच्या महादशेमध्ये पुन्हा उपमहादशा आहेत. उपमहादशा ज्याला तुम्ही आंतरदशा म्हणता त्याही याच आहेत. रवी, चंद्र, मंगळ, बुध, शनी, गुरु, राहू, शुक्र याच आहेत. आणि पुन्हा मग त्या काय करायच्या, याप्रमाणे त्याचं पर्सेंटेज काढून खाली बारीक बारीक घ्यायच्या. मग ते किती येणार बघा, 18 महिन्यात त्याही हळूहळू हळूहळू 2 महिने, 2 महिने 8 दिवस, 2 महिने 10 दिवस, 2 महिने 15 दिवस अशा येतात. परंतु त्या येत असताना सुद्धा त्याच्यामध्ये 2 भाग कॅल्क्युलेशन करायचे. एक म्हणजे कुठले तर याच्यामध्ये भुक्त आणि
भोग्य. भुक्त आणि भोग्य असे दोन भाग करायचे. भुक्त म्हणजे काय आणि भोग्य म्हणजे काय? म्हणजे समजा ह्यातलं हे आर्द्रा नक्षत्र आज दुपारी 12 वाजता सुरू होते आणि उद्या दुपारी 12 वाजता संपते. 24 तासाचं नक्षत्र आहे. आता हे 24 तासाच्या नक्षत्रामध्ये समजा आज 12 वाजता सुरू झालेलं नक्षत्र संध्याकाळी 6 वाजता जन्म झाला या माणसाचा, तर आपण आज 12 ते उद्या 12 असं 24 तासाचं कॅल्क्युलेशन करणार. त्यात आज 12 वाजता नक्षत्र लागलेलं आहे, उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. संध्याकाळी 6ला जन्म झाला तर 12 आणि 6 18 म्हणजे 6 तास संपले. मग जे नक्षत्र 24 तासाचं आहे त्याला जर मी समान 4 भाग केले तर 6 तासाचा एक म्हणजे चरण. मग पहिला चरण संपला म्हणजे पहिले 6 तास संपले. मग 6 तास संपले असतील तर त्या 24 तासामध्ये भुक्त 6 तास आणि भोग्य 18 तास, म्हणजेच त्यातला 25% भाग संपलेला आहे आणि 75% भाग भोगायचा आहे. मग इथं जर समजा कॅल्क्युलेशन करायचा प्रसंग आला तर त्या 18 महिन्यामध्ये तुम्हाला त्याचे 4 भाग करावे लागतील. परत 18 महिन्याचे 4 भाग म्हणजे 9 महिने आले. 9 महिन्याचे 2 भाग केले, 4.5 महिने. मग पहिले 4.5 महिने जे आहेत ते भुक्तमध्ये येतात आणि मग उरले किती? 9 आणि 4 13 महिने आणि 6 ते काय 13 महिने आणि 15 दिवस हे भोग्यमध्ये आले. मग 13 महिने आणि 15 दिवसाचा काल आहे, त्याला परत ह्याची महादशा लागू होणार, त्याच्यामध्ये बारीक बारीक दशा येणार. हे असं कॅल्क्युलेशन थोडंसं क्लिष्ट आहे, किचकट आहे, परंतु आपल्याला यायला पाहिजे. या पद्धतीनं जे कॅल्क्युलेशन केलं गेलेलं आहे आणि त्यानुसार मग आपण सांगणार त्याला की तुमची महादशा अमकी आहे, तुमच्या अमक्या अमक्या महादशामध्ये इतक्या इतक्या दिवसानंतर तुम्हाला एखादी गोष्ट मिळेल, एखादी गोष्ट मिळणार नाही. ह्या कॅल्क्युलेशन आपण करतो. ते कशावरून केलं जाईल तर तुमची एक तर महादशा विचारात घेतली जाईल, महादशेमधली अंतर्दशा विचारात घेतली जाईल आणि पुन्हा तुमची जी काही चौकट, याचा आपण अर्थ म्हणतो की लग्न कुंडली, ह्या लग्न कुंडलीमध्ये तो ग्रह कुठल्या स्थानात आहे, कुठल्या स्थानात, पहिल्या का 12व्या का मधल्या कुठल्या स्थानात, त्याच्यासोबत कुठला एखादा दुसरा ग्रह आहे का, तुमचा जो ग्रह आपण विचारात घेतो त्याला कुठल्या प्रकारचा अँगल आहे, म्हणजे तो ग्रह उच्चीचा आहे का नीचेचा आहे का अस्तंगत आहे का शत्रुघरात आहे, याच्यावर त्याचं मूल्य ठरणार आहे. आणि त्यानुसार आपण त्याचं उत्तर, म्हणजे थोडं हे आपल्या डोक्याच्या पलीकडे जाण्याचा जर प्रकार आहे, त्यामुळे विचार करून अभ्यास करून उत्तर द्यायचं. असं बघितलं की लगेच मला कळतं इतका हुशार सायंटिस्ट व्हायची कारण नाहीत आणि आपल्याला तसं करता येणं शक्य नाही. एवढं कॅल्क्युलेशन केल्यानंतर सुद्धा आपलं उत्तर चुकणार आहे. याचं कारण असं की बेसिकच थोडंसं चुकीचं असतं आपलं. हे यातच चुका असतील तर आपल्याला पर्याय नाही. त्यामुळं आपण जेव्हा या प्रकारचं उत्तर देणार तेव्हा थोडंसं जबाबदारीने आणि तेही 100% ॲश्युरिटीनं नव्हे, हे इतक्या दिवसांनी इतक्या कालावधीमध्ये साधारण तुमची ही अवस्था किंवा ही दशा येते, त्या कालावधीत तुमचं हे काम होण्याची शक्यता मला वाटते. जर ग्रहमान बदललं तुमचं मध्येच काही झालं तर त्यात बदल होऊ शकेल अशा स्वरूपाचं विधान केलं तर तुम्ही त्यामध्ये छानपैकी सांगितलं असं मी म्हणेन. पण शड्डू ठोकून हे अमक्या दिवशी अमक्या तारखेला अमक्या वेळेला होतंयच असं जर म्हटलं असाल तर तुमच्यामध्ये कुठला तरी एक षड रिपू घुसलाय की जो तुम्हाला शड्डू ठोकायला लावतोय आणि तुम्हाला अडचणीत आणतोय. असं कुठलंही, ज्याला आपण म्हणतो डंके की चोट पर, असं कुठलंही उत्तर आपल्याला सांगता येणार नाही. कारण आपल्याला मर्यादा आहेत. आपण जी दशा वापरतो तिला मर्यादा आहेत. आपण जो काल निर्णय लोकांना सांगणार आहोत तो काल निर्णय ठरवण्याला मर्यादा आहेत. म्हणून आपण या गोष्टीचं उत्तर आपल्याला माहीत असाव्यात म्हणून पण अभ्यासाची गोष्ट आहे आणि आपण ते निश्चितपणे अभ्यास करून सांगाल अशी माझी अपेक्षा आहे. प्रयत्न करा, जास्तीत जास्त वाचा, जास्तीत जास्त एकदा कॅल्क्युलेशन करा. कॉम्प्युटर सगळं देत असला तरी कॉम्प्युटरला मर्यादा आहेत. बहुधा जे काही सॉफ्टवेअर बाजारात आहेत त्या सॉफ्टवेअरमध्ये प्रचंड मोठ्या चुका असतात. आपल्याला शेवटपर्यंत समजतच नाहीत लोकांना कुठं चुका काय त्या, आणि ह्या सगळ्या चुका घेऊन आपण सांगत असतो. आणि ज्यावेळी आपण प्रत्यक्षात ताळून बघतो किंवा कॅल्क्युलेशन करून बघतो तेव्हा लक्षात येतं की कॉम्प्युटरला मर्यादा आहेत. त्यानंतर कॉम्प्युटरमध्ये ज्या माणसानं हे सगळं फीड केलं त्या माणसाला ज्योतिषातलं फारसं काही कळत असेल असं मला वाटत नाही. त्याला सांगितलं त्याप्रमाणे तो पुढे गेला. परंतु हे जे कॅल्क्युलेशन सगळं असतं
हे कॅल्क्युलेशन करण्याला किंवा सांगण्याला मर्यादा आहेत. त्यातलं तुम्हाला एकाच वेळी सगळं तिन्हीचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की आपण एकच काल तिन्ही पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण मांडला तर वेगवेगळे उत्तर येतात. मग कोणतं उत्तर बरोबर, विश्वास कोणावर ठेवायचा, हा प्रश्न त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे प्रयत्न करा. विषोत्तरी अंतर्दशा हे 2 नंबरला, म्हणजे विषोत्तरी महादशा जी आहे तिला प्रथम क्रमांकानं प्राधान्य द्यायला हवं. विषोत्तरी अंतर्दशा हे विषोत्तरी म्हणतो, अष्टोत्तरी महादशा हिला द्वितीय प्राधान्य द्यायला हवं. पण काही जागी उत्तर असं उलटं की काही जणांचा विश्वास जास्त असल्यामुळे आम्ही अष्टोत्तरीच वापरतो असा म्हणणारा एक ज्योतिषाचा मोठा वर्ग आहे. कदाचित त्यांचा अनुभव मोठा असेल, त्यावरून त्यांनी दिलेली उत्तरं ती खरी जास्त ठरली असतील तर त्यांचंही बरोबर आहे. त्यांचं चूक असं आपल्याला मानायचा अधिकार, माझंच खरं असं म्हणता येणार नाही, खरं ते माझं, या अशा म्हणण्यानुसार आपण चाललो तर आपलं उत्तर बरोबर येण्याची शक्यता आहे. प्रयत्न करा. तुम्हाला येतंय का बघा. आणि प्रत्येक कॅल्क्युलेशन हे सगळं कॅल्क्युलेशन करून सांगायला शिका. म्हणजे तुम्हाला असं असेल की अभ्यास करून जर आपण एखादा निर्णय घेतला तर कदाचित तो थोडासा न अभ्यास करता घेतलेल्यापेक्षा चांगला असू शकतो. प्रयत्न करा आणि शिका. यानंतर आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये याच प्रकारची दशा जी आहे ती दशा बघणार आहोत की ज्या दशामध्ये तिसराच विचार मांडला की ज्या दशा आपण जास्त वापरत नाही, पण बहुतांश उत्तर भारतामध्ये बरेचसे ज्योतिषी ती दशा वापरतात. त्यामुळं प्रत्यक्षामध्ये कॉम्प्युटर कुंडलीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी डिटेल दिलेल्या असतात, परंतु त्यात सुद्धा 100वर चुका येतात आणि मग आपल्याला काहीही कळत नाही काय दिलंय ते. म्हणून विचार करा की आपल्याला ते करत असताना कॅल्क्युलेशन आपल्याला आलं पाहिजे. आणि आपल्याला जर आलं तर आपण निश्चितपणे त्याचं उत्तर बरोबर आहे का चूक आहे का ह्या कॅल्क्युलेशन करून पुढे जाऊ शकतो. आणि तुम्हाला नेमकं उत्तर देऊन समोरच्या माणसाचं समाधान होईल इतपत आपल्याला चांगलं करता येण्यासारखी आहे. यापेक्षा तुम्हाला जर काय अजून माहिती हवी असेल किंवा ज्योतिषीय अभ्यासासाठी काय लागलं किंवा ज्योतिषीय सल्ला काय लागला असेल तर आमचा नंबर दिलेला आहे 99-218-10-380. या नंबरला आपण फोन करून या संबंधित सल्ला घेऊ शकता. तो सशुल्क असेल, परंतु तुम्हाला निश्चितपणे चांगलं शिकण्यासाठी त्याची निश्चित मदत होईल. भेटूया यानंतर अशाच एका व्हिडिओमध्ये ज्यात योगिनी दशा म्हणजे काय याचा आपण अभ्यास करणार आहोत.